नमस्कार सर्वांना। आज आपण बनवणार आहोत हेल्दी पॅनकेक। तर हा पॅनकेक म्हणजे खूप आपल्याला चांगले न्यूट्रिएंट्स देणारा हा पॅनकेक आहे, जो मुलांनाही खूप आवडतो। तर याच्यासाठी आपण हे सगळं साहित्य घेतलेलं आहे। एक बनाना, 1 कप ऑफ मिल्क, 3/4 बोल ऑफ ओट्स आणि ओट्स हे क्विकरचे घेतलेले आहेत। हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। 10 मिनिटांमध्ये पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे आणि ह्याचे खूप काही चांगले गुणधर्म आहेत किंवा खूप काही याचे फायदे आहेत आपल्या बॉडीसाठी। तर आपण बघतोय की काय काय याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। आपण ॲड केलेलं आहे ओट्स, मिल्क मिल्क आहे आपण 50 to 60 ml आणि बनाना। हे सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकून याचं बॅटर करायचं आहे। बाकी आपल्याला काहीही लागणार नाही जास्त, फक्त बटर याच्यामध्ये आपण यूज करतोय पॅनवरती पॅनकेक बनवण्यासाठी। तर हे एका आपण बोलमध्ये काढून घेऊयात आणि पटकन आपण आपला पॅनकेक बनवायला सुरू करूयात। खूप यम्मी, टेस्टी आणि हेल्दी असा हा पॅनकेक बनतो, जो की लहान मुलांना खूप आवडतो। वेट गेनवाल्यांनाही खूप प्रश्न पडलेला असतो की सारखं सारखं आपण काय खायचं किंवा खूप खाण्याची इच्छा तर नसते। थोडं क्वांटिटी जरी थोडी असेल तरीही त्याच्यातनं गुड क्वालिटी आपल्याला एनर्जी मिळायला हवी, तसा हा पॅनकेक आहे। तर आपण हा पॅन मी गरम करायला ठेवला होता आणि त्याच्यावरती थोडंसं बटर आपण लावून घेतोय आणि पॅनकेक आपण तयार करणार आहोत। आणि पॅनकेकचं बेनिफिट म्हणजे हे आपल्याला खूप आपल्याला अँटीऑक्सिडंट कंटेंट याच्यामध्ये खूप चांगला असल्यामुळे याचे बेनिफिट्स हे आपल्या हेल्थसाठी खूप सारे आहेत। इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी आहेत। ओट्समध्ये चांगल्या प्रकारचे सॉल्युबल फायबर्स आहेत, त्याच्यामुळे आपल्याला याच्यातनं सॉल्युबल फायबर्स मिळतात। देन आपण दूध यूज करत आहोत, त्याच्यातनं हाय क्वालिटी प्रोटीन्स मिळतात, अमिनो ॲसिड्स मिळतात, जे की आपल्या हेअरसाठी, स्किनसाठी आणि बोन, टीथ यासाठी खूप हेल्पफुल असं आहे। आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये यूज करतोय बनाना इज ऑल्सो गुड सोर्स ऑफ पोटॅशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस आणि गुड क्वालिटी कार्बोहायड्रेट्स। तर सगळ्यांमध्येच काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी ह्या आपल्याला याच्यातनं मिळत असतात। सो आपण हा पॅनकेक आता एका साईडने चांगला व्यवस्थित भाजून घेतलेला होता, आता दुसऱ्या साईडनेही आपण तसाच तो भाजून घेतोय। तर हे सगळे बेनिफिट्स आपल्याला ओट्स पॅनकेकमधनं मिळतात। मुलांना कधी कधी आपण असंच दूध प्यायला दिलं तर त्यांना कंटाळा येतो किंवा सारखंच बनाना खायला दिलं तर तसंही त्यांना वाटतं की अरे हां, नुसतंच आपण बनाना खातोय। तर त्यावेळेला हे सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करून तुम्ही असा हा छानसा ओट्सचा पॅनकेक हा बनवून तुम्ही मुलांना देऊ शकता। टिफिनमध्ये द्यायलाही काही हरकत नाही आहे किंवा जो 4 वाजताचा स्नॅक असतो किंवा मॉर्निंग ब्रेकफास्ट आहे त्यांचं स्कूलला जाण्याआधी, तर तेव्हाही तुम्ही हा पॅनकेक बनवू शकता। अँटीऑक्सिडंट रिच असा आहे, इम्युनिटी खूप चांगल्या प्रकारे बूस्ट केली जाते आणि याच्यातनं कोलेस्ट्रॉल लेवल ज्या काही वाढलेल्या असतात त्या कमी करण्यासाठीही हे ओट्स आपल्याला खूप हेल्प करतात। तर खूप हेल्दी असा हा पॅनकेक आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही प्रेस करा। सो आपला हा पॅनकेक हा आपण दुसऱ्या परत आणखी पॅनकेक आपण बनवत आहेत। एका सर्विंगमध्ये 3 पॅनकेक्स हे एवढे होत आहेत आता। आणि प्रत्येक आपल्याला जे काही आपण याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले आहेत त्याच्यातनं प्रत्येकामध्येच काही ना काहीतरी खूप चांगल्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स हे अवेलेबल आहेत। आणि जेव्हा आपण चांगले न्यूट्रिएंट्स घेत असतो तेव्हा आपला डाएट हा एक बॅलन्स्ड डाएट बनला जातो। आणि मुलांसाठी तर ह्या गोष्टी खूपच छान आहेत, कारण मुलांना या गोष्टी खूप आवडतात खायला आणि जेवढं वेगवेगळं फूड आपण त्यांना प्रोव्हाइड करतो तेवढे ते खुश राहतात आणि त्यांना खाण्याची इच्छा होते आणि सगळ्या प्रकारचं फूड हे आपण त्यांना देऊ शकतो। यावरती मी हनी ॲड केलेलं आहे आणि आपण हे सर्विंगसाठी घेत आहोत। थोडेसे बदाम याच्यावरती ॲड केले ज्याच्यात हाय क्वालिटी प्रोटीन्स आहेत आणि
हे आपला पॅनकेक रेडी झालेला आहे. सो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका, बेल आयकॉनवरती प्रेस करा. थँक्यू.